ब्रॉट टू यू बाय विगार्ड। लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी पार पडत आहे आणि जळगाव शहरातल्या MIDCच्या महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामामध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये मतमोजणीची प्रक्रिया उद्या पार पडणार आहे आणि या मतमोजणीसाठी नेमका पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे, नेमक्या कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे, या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सर आहेत। काय सांगाल सर, नेमका उद्याचा बंदोबस्त कसा आहे, किती कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी बंदोबस्त असणार आहे आणि नेमकी कोणकोणती खबरदारी किंवा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। उद्याचा बंदोबस्तासाठी 2 ॲडिशनल SP दर्जाचे अधिकारी, 2 DYSP दर्जाचे अधिकारी, 4 PI आणि 22 PSI, त्याच्यासोबत 341 पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी 51 अशा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याच्यासोबत 2 RCPचं स्ट्रायकिंग या ठिकाणी आम्ही रिझर्व ठेवण्यात आलेला आहे आणि नेमका आपलं जे पब्लिक येणार आहे, पब्लिकसाठी सर्व्हिस रोडमध्ये पार्किंगच्या फॅसिलिटी करण्यात आल्या आहे आणि जे सर्व्हिस रोड आहे उद्या बंद ठेवण्यात येईल आणि त्याच्यासोबत जे पोलिंग स्टाफ येणार आहे आणि पत्रकार असो आणि पॉलिटिकल पार्टीचे एजंट्स असो, ते सर्वांसाठी इथं पार्किंगच्या फॅसिलिटी FCAमध्ये एक ओपन जागा आहे, तिथं आम्ही पार्किंगच्या फॅसिलिटी अरेंज करण्यात आलेलं आहे आणि जे कोणी येणार आहे सर्व जे कोणते पोलिंग स्टाफ असो किंवा पॉलिटिकल पार्टीचे एजंट्स व पत्रकार असो, सर्वांकडे म्हणजे ओळखपत्राचं गरज आहे। जे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहे DO साहेब दिले ती सर्व ओळखपत्र गरज आहेत। विदाउट आयडेंटिफिकेशन में आम्ही कोणाला अलाउ करणार नाही आतमध्ये। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। आणि खास करून जे आतमध्ये जाणाऱ्या लोकांना मोबाईल फोन अलाउड नाही आहे, त्यांना घरी ठेवावी किंवा इकडे देखील काही फॅसिलिटी करण्यात आलेलं आहे, तिथे इथं बाहेरच ठेवून त्यांना आतमध्ये जावं लागेल आणि सर्व आपलं ठिकठिकाणी सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण आम्ही पेट्रोलिंग आणि सर्व फिक्स्ड पॉईंटचे बंदोबस्त बी देखील ठेवलेले आहेत। जिथं जिथं संवेदनशील आहे, मागील इलेक्शनमध्ये काही छोट्या मोठ्या घटना घडल्या त्या ठिकाणी खास करून आपले बंदोबस्त आहेत। सर, उद्या नेमका आता अनेक उमेदवार विजयी होतील, उमेदवारांच्या मिरवणुका संदर्भातलं काही आपले आदेश निघालेले आहेत का? जे सर्व दोन्ही कॉन्स्टिट्युन्सीच्या उमेदवारांना आम्ही सूचना देणार आहे, म्हणजे उद्या कोणताही मिरवणूक काढू नये, त्याच्या मिरवणुकाचं परमिशन नाही आहे आणि उद्या आणि परवाच्या दिवशी पण मिरवणूक काढू नये असं आम्ही सूचना देणार आहे आणि जरी 5 तारीखनंतर जरी त्यांना काढायचं असेल त्यांना रितसर परमिशन मागायचं आहे आणि योग्य तो कंडिशन्स बघून योग्य तो कंडिशन्स टाकून आम्ही परमिशन देण्याची आम्ही विचार करण्यात येईल। तर हे होते आपल्यासोबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सर। त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो फौजफाटा या ठिकाणी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हा आजच या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्यांचं गेल्या काही दिवसांपासून मॉकड्रिल या ठिकाणी केलं जात होतं आणि आज त्यांना योग्य ते या ठिकाणी शिबिर घेऊन त्या सूचनासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। एकंदरीतच उद्या मतमोजणीची जी तयारी आहे त्यामध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्ताची तयारी ही पूर्ण झालेली आहे। उद्या आणि परवा कुठल्याही उमेदवाराला या ठिकाणी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात येणार नाही असं या ठिकाणी डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे संवेदनशील जे केंद्र आहेत, त्या ठिकाणी संवेदनशील जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच कुठेही अनुचित प्रकार घडू नये अशा पद्धतीने सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात हा तैनात करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी डॉक्टर महेश्वर रेड्डी सर यांनी दिली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।